तुम्हाला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय आणि 20 मिनिटात काहीतरी चमचमीत बनवायचंय, तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण इतकी भन्नाट रेसिपी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा काढायचा. थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की काही खडे मसाले घालायचे. एक अर्धा मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर तयार वाटण घालायचं. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत वाटणही परतून घ्यायचं. त्यानंतर काही पावडर मसाले घालायचे आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सुद्धा पाणी घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. तर इथे पहा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून झालाय. 1 वाटी भिजवलेले छोले घालायचे, मसाल्यासोबत मिक्स करायचे. एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचे. त्यानंतर 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचं. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. कुकरचं झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करायचं. कुकर थंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त तर्रीदार, चमचमीत अशी छोलेची भाजी बनून तयार झाली आहे. छोलेची भाजी बनून होईपर्यंत एका बाजूच्या गॅसवरती मी भातसुद्धा बनवून घेतला होता. मस्त गरमागरम भातासोबत ही भाजी सर्व्ह करायची. एकदा नक्की बनवून पहा आणि पुढची रेसिपी कोणती पाहिजे ते सुद्धा